नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. रस्ते अपघात असो किंवा रेल्वे अपघात अथवा मधुमेहासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना आपला हात किंवा पाय गमवावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर कायमचं अपंगत्व येतं. अशा वेळेस त्यांचं जीवन अंधारमय होत असतं. अशा रुग्णांना एकनाथ हिरक आरोग्य वर्षाच्या निमित्ताने तसेच राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन व रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी मोफत मॉड्युलर हात व पाय बसवण्याच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृत्रिम हात व पाय मोफत प्रदान करण्यात आलेत. असंख्य रुग्ण यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हाताचे आणि पायाचे मोजमाप घेण्यात आले. त्यानंतर त्यांना काही दिवसातच हा मॉड्युलर हात किंवा पाय बसवण्यात येण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे कायमचं अपंगत्व आलेल्या रुग्णांना एक प्रकारे दिलासा देण्याचं काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, आरोग्यदूत फाउंडेशन व रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून होत आहे. याविषयी कार्यक्रमाचे आयोजक मंगेश चिवटे यांनी अधिक माहिती दिली आहे. तसेच एका रिक्षा चालकाला हा कृत्रिम पाय लावल्यानंतर त्यांनी या उपक्रमाबद्दल आभार मानत अशा प्रकारचे हात व पाय नसलेल्यांनी खचून जाऊ नये आणि त्यांनी इतर अपंग बंधू भगिनींना आवाहन केले. नमस्कार सर्वांना. सस्ने जय महाराष्ट्र. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हिरक वाढदिवसाच्या निमित्तानं आपण गेल्या 2 वर्षांपूर्वीपासून ठाणे शहर आणि जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्यासाठी मोफत कृत्रिम हात आणि पाय वाटप या शिबिराचं आयोजन करत आहोत. आज योगायोगानं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांचा देखील वाढदिवस आहे आणि या दोन्ही विशेष दिनांचा औचित्य साधत टेंभी नाका आनंद आश्रम या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्यासाठी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण बघत असाल की शेकडो दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत. कोणाचं रेल्वे अपघातामध्ये दोन्ही पाय गेलेले आहेत, कोणाचं गँग्रेनमुळे पाय कापावं लागलेलं आहे. अशा सगळ्या रुग्णांच्या पायांची, हातांची मापं या ठिकाणी घेतली जात आहेत आणि दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे शिबिर पार पडतं. ज्यांची मापं घेतली जातात त्यांना पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हे सगळे त्यांना कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येतात. सो या निमित्तानं विनंती की जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी दर महिन्याच्या या मासिक शिबिराचा लाभ घ्यावा. मे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी 30 मे 2026 रोजी पुन्हा एकदा आनंद आश्रम टेंभी नाका या ठिकाणी हे दिव्यांग बांधवांच्यासाठी शिबिर होणार आहे. तर याची माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांच्यापर्यंत पोहोचावी ही विनंती या निमित्तानं आम्ही करत आहोत. आपण बघत असू की समाजातील जे दिव्यांग बांधव आहेत, जे अपघातग्रस्त आहेत, ज्यांना अपघातामुळे अपंगत्व आलेलं आहे, ज्यांना गँग्रेनमुळे अपंगत्व आलेलं आहे, असे अनेक जे पेशंट्स आहेत त्यांना वेळेवर त्यांच्या तपासण्या होत नाही, त्यांना कृत्रिम अवयव मिळत नाही, हात किंवा पाय, आणि त्यामुळे त्यांना त्यांचं आयुष्य अगदी घरातच काढावं लागतं. आता एक काका या ठिकाणी आले होते, यादगीर म्हणून, सोलापूरहून ते आलेले आहेत. 10 वर्ष झालं त्यांचा रेल्वे अपघात होऊन त्यांचे दोन्ही पाय त्या ठिकाणी गेलेले आहेत. आज पहिल्यांदा त्यांना या कॅम्पच्या माध्यमातून दोन्ही पाय मिळणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ते येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या पायावर स्वयंपूर्ण होतील आणि स्वतः चालू शकतील. त्यांचा काही रोजीचा व्यवसाय असेल, उद्योग व्यवसाय ते करू शकतील आणि स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर होऊन ते पुढचं आयुष्य जगू शकतील. स्वतःच्या पायावर दिव्यांग बांधवांना उभं करणं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. अजय यादव, घनसोलीवरतून आलोय. वय 27 वर्ष. माझा ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये पाय गेला. आता मला त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे हे जे चालू आहे ह्याच्यातून मला माहिती भेटली की इकडे असं पाय भेटतो वगैरे कृत्रिम, म्हणून मग इकडे आलो. मी माप दिले, 2 महिन्यात पाय आला माझा. आता ते बरं वाटतं आता, म्हणजे मी पायावर चालू शकतो असं वाटतंय मला. आता रिक्षा चालवतोय तर असं वाटतं ना की कुणाच्या ह्याच्यावरती नाही, आपण स्वतःच करू शकतो. आपण स्वतः घरच्यांसाठी वगैरे करू शकतो व्यवस्थित. त्यांना सांगन ना मी की इकडे फ्रीमध्ये भेटतंय,
वगैरे पाय वगैरे असं. नाही ते तर आहेच, परंतु जीवनाची लढाई न हारता आता तुम्ही जसं काम करता तसं हा. काम केलं पाहिजे ना, घरी नाही काम बसलं केलं पाहिजे. हा. तसं सांगा ना, थोडं विस्तृत सांगा. नाही तसं नाही जमणार. जसं जसं जमेल तसं सांगा, मोडक्या मोडक्या ह्याच्यात जसं जमेल तसं नाही, पहिल्यांदाच मी आता बोलतोय असं. नाही प्रत्येकाने तुमचा आदर्श हा, घेऊन पुढे गेलं प्रत्येकाने पाहिजे असं. माझा आदर्श घेऊन असं पुढे गेलं पाहिजे, कोणी घरात न बसून. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शहरात सातत्याने वाढत असलेला बेकायदा फेरीवाल्यांविरोधात भाजपाच्या महिला नगरसेवकांनी भाजीपाला, फळे, सुकी मच्छी विक्री करत जांभी नाक्यावरती आंदोलन केलं. तसेच फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महापालिकेच्या महासभेत सातत्याने कारवाई करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून फेरीवाले हटवण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच फेरीवाल्यांना आश्रय देणारा आका कोण आहे असा सवाल केलाय. भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, उषा वाघ यांच्याबरोबरच सुनेश जोशी यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला. आंदोलनामध्ये भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, विशाल वाघ यांनीही सहभाग घेतला. ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज कोर्टनाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी अर्धा ते पाऊण तास लागतो. काही फेरीवाल्यांकडून दादागिरी देखील केली जाते. या प्रश्नाकडे नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, सुनेश जोशी यांच्यासह नगरसेवकांकडून आवाज उठवला जात होता. त्या जांभी नाका परिसरामध्ये बांगलादेशी नागरिकांचाही फेरीवाला म्हणून वावर होत असल्याचा आरोप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला होता. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सातत्याने 2 महासभांमध्ये फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवण्यात आला आहे, पण प्रशासनाकडून थातूर मातूर उत्तरं देण्यात आली होती. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांबाबत जोरदार चर्चा झाली. मात्र प्रशासनाकडून गेल्या 2 दिवसांमध्ये काहीही कारवाई झाली नाही. याच पार्श्वभूमीवरती भाजपाच्या 5 नगरसेवकांनी एकत्र येऊन जांभी नाका येथे एक अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही आंदोलन करायची वेळ आमच्यावर का आली? वारंवार जेव्हा लोकप्रतिनिधी महासभेमध्ये आवाज उठवतात त्यांच्यावर जर त्यांचं ऐकलं जात नाही तर खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळं बेरं आहे हे तर समजायला पाहिजे. कारण का हे जे अनधिकृत फेरीवाले, मी वारंवार हा शब्द वापरते, तुम्ही लक्षात घ्या, अनधिकृत फेरीवाले, बायोमेट्रिक महापालिकेचा सर्वे झालेला आहे. त्या फेरीवाल्यांना कुठे बसवलेलं आहे? दाखवतील, महापालिका प्रशासनाने दाखवायला पाहिजे त्यांना जागा कुठे अलॉट केलेली आहे. पण नाही, हे जे अनधिकृत फेरीवाले येतात जे बाहेरून, त्यांची संख्या तुम्ही बघायला जाल तर बायोमेट्रिक सर्वे झाल्यानंतर यांची संख्या जवळजवळ 5 पट 10 पटीने वाढलेले आहेत. आणि यांचा आता कोण आहे? कोण यांना बसवतं? कारण का हे जे फेरी आम्ही जेव्हा आवाज उठवतो तेव्हा हे जे कारवाई केल्याचे, अतिक्रमणची कारवाई केल्याचे जेव्हा आम्हाला नाटक करतात, सीन क्रिएट केला जातो, त्यांचा माल उचलतात. कोणाचा फोन येतो त्यांना? दाखवावं त्यांनी, सांगावं प्रशासनाने का त्यांना कोणाचे फोन येतात आणि कोणाच्या फोनच्या वरून ते त्यांचा माल सोडला जातो.
त्याच्याकडून दंड कारवाई उचलली जाते का? नाही. हे लाखो करोडोची उलाढाल आहे. याच्यामध्ये पालिका प्रशासन आणि जे आता आहेत सोकॉल्ड, जे या अनधिकृत फेरीवाल्यांना बसवतात हप्ते वसुली करून, यांच्या सगळ्यांचं मिलीजुली भगत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ही कारवाई, आमचं हे आंदोलन असं चालूच राहणार आहे जोपर्यंत याच्यावर काही ठोस कारवाई केली जाणार नाही. झोपलेल्याला आपण उठवू शकतो, झोपलेल्याचा सोंग केलेला जो असेल त्याला आपण उठवू शकत नाही. वारंवार आम्ही सगळ्या भाजपाच्या नगरसेविका या अतिक्रमणा फेरीवाल्यांवर विरुद्ध आम्ही आवाज उठवलेला आहे, पण त्याच्यावर काही कारवाई केली. आम्हाला तोंड देखली फक्त ही अतिक्रमणची गाडी एकदा जाते आणि परत येतच नाही. ते काय फक्त टोपल्या उचलून सगळे ते फेरीवाले आहे ते निघून जातात. कारण का त्यांच्यावर कोणाचा तरी वरद हस्त आहे, त्यांना कोणाची भीतीच नाहीये. कोणाचं हे सगळं चालू आहे हे सगळं शोधून काढायला पाहिजे. याच्यामध्ये खूप मोठं काळवेर आहे, खूप करोडोची उलाढाल आहे आणि ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे हे ठाणेकर जनता म्हणजे हे आहे, त्यांना सगळं समजतंय, सगळं दिसतंय, पण ते करू शकत नाही काही. अनेक वर्षापासून आम्ही फेरीवाले या विषयावरती जीव तोडून बोलतोय. दिवसेंदिवस अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढते. स्थानिक फेरीवाल्यांना आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून येऊन फेरीवाले इकडे बसतात, जागा अडवतात आणि त्याचा नागरिकांना त्रास होतो, त्याच्या विरोधातलं हे आंदोलन आहे. आणि प्रशासनाला जाग यावी, त्यांना थोडी तरी लाज शरम वाटावी आणि रेग्युलर कारवाया व्हाव्यात आणि हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह व्हावा, यासाठी आज एक अनोखं आंदोलन आम्ही इकडे करतोय. आम्ही स्वतःच फेरीवाले होऊन इकडे बसलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाने जर कडक कारवाया केल्या नाही तर अशाच प्रकारची आंदोलन आमच्याकडनं केली जातील. ही एक चेन आहे, म्हणजे याच्यामध्ये काही अधिकारी किंवा कर्मचारी पण असतील आणि एक चेन आहे. म्हणजे काय, महापालिकेची जागा कोणीतरी एक गुंड ती जागा भाड्याने देतो, हप्ते घेतले जातात असा आमचा आरोप आहे आणि चेन कुठेतरी संपुष्टात यावी, हे सगळं बंद व्हावं. कारण ठाणेकर अतिशय त्रस्त आहे त्या फेरीवाल्यांमुळे आणि म्हणूनच आम्ही आज एक अनोखं आंदोलन करतोय की प्रशासनाला जाग यावी, त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी कडक कारवाया करून अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय कायमचा ठाण्यात संपावा, यासाठी आज आम्ही इकडे आलेलो आहोत. आम्ही महापालिकेमध्ये महासभेमध्ये वारंवार फेरीवाल्यांबद्दल तक्रार करत आले आहोत. 21 आणि 22 वॉर्डचा ही सीमारेषा आहे आणि इथून अशोक टॉकीज पर्यंत फेरीवाल्यांची गर्दी इतकी आहे की चालायला रस्ता नसतो आणि स्थानिकांना आमचा विरोध नाहीये. बाहेरून येणारे रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, ते तिकडनं गाड्या घेऊन येतात. गाड्या भरून राममोहरेती रोडला पण कपड्यांच्या गाड्या लावलेल्या असतात. इकडे जागोजागी हे फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई का नाही होत, त्यांचे महापालिकेचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. कारवाई जी केली जाते ही 5 मिनिटासाठी असते, ते पण त्यांना आधीच खबर मिळते, ते पळत सुटतात. महापालिकेची गाडी गेल्यानंतर 10-15 मिनिटात सर्व पूर्ववत होतोय. हे वारंवार आम्ही किती वेळा आवाज उठवायचा. महापालिकेचे हे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही अनोखे आंदोलन केलेलं आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपल्या चढत्या आणि प्रतिकूल काळाच्या परिस्थितीशी न डगमगता सामना केला, त्यामुळे ते कधीही असुरक्षित वावरले नाहीत. मैदानावर आणि मैदानाबाहेर निर्गवीपणे जगण्याची आदर्श कार्यशैली म्हणजेच सचिन तेंडुलकर आहेत. अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी क्रिकेटचा राजा सचिन तेंडुलकर याचा गौरव केला आहे. कृष्णा प्रकाशन, स्वराज्य सेवा मंडळ आणि नुपूर आर्ट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ उत्सवाला शुक्रवारी ठाणे पूर्वेतील शिवनेरी मैदानामध्ये प्रारंभ झाला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विद्याधर ठाणेकर यांच्या विश्वविक्रमादित्य सचिन आणि वृंदा दाभोलकर लिखित शब्दांच्या पलीकडले पाडगावकर या पुस्तकाचं प्रकाशन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, डॉक्टर महेश केळुसकर, ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलाजपूरकर, मुंबई उपनगराचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य श्रीकांत तिगडी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. खरं तर आज ठाण्यामध्ये हा खूप आनंदाचा दिवस आहे आम्हा सर्व लोकांसाठी. याचं एक कारण सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आज ठाण्यामध्ये त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन करून आम्ही केलेलं आहे आणि हे पुस्तक विद्याधर ठाणेकर यांनी लिहिलेलं आहे. विक्रमादित्य सचिन, त्याचं लेखन आणि संकलन त्यांनी केलेलं आहे. सचिनवर तर सगळ्यांचं आपलं प्रेम असतं, पण ते व्यक्त करावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ठाणेकरांनी हे नेमकं मनात योजून त्याच्यावर हे पुस्तक केलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे ते पाडगावकरांचं आहे, शब्दांच्या पलीकडले पाडगावकर, आणि ते वृंदा दाभोलकर ह्या निवेदिकेने लिहिलेलं आहे.
अनेक लोक पाडगावकरांची कविता गाणी म्हणत असतात, पण पाडगावकरांबद्दल त्यांना काय वाटतं हे एखाद्या निवेदिकेने लिहून काढणं हे मला असं वाटतं जरा वेगळं गोष्ट आहे. समीक्षक तर लिहितात, कवी लिहितात, पण एखादी निवेदिका किंवा एखादी सूत्रसंचालिका आपण म्हटलेल्या कवितांचा आनंद कसा मिळतो हे लिहून काढते, तेव्हा त्याचा एक वेगळा आनंद असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि पाडगावकर यांचे जे आंतरिक संबंध आहेत, रमेश तेंडुलकर सचिन तेंडुलकरचे जे वडील होते त्याच्यामुळे, म्हणजे एका अर्थानं कविता आणि क्रिकेट ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या घरात खूप होत्या आणि त्याच्यामुळे आज ही दोन्ही पुस्तकं सचिनच्या वाढदिवसाला आली, त्याचा एक वेगळा आनंद आहे. विक्रमादित्य सचिन आणि शब्दांच्या पलीकडचे पाडगावकर, मी दोघांना खूप शुभेच्छा देतो आणि हे पुस्तक जरूर सगळ्यांनी आपल्या जवळ ठेवावा अशी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. सचिनचा वाढदिवसाचं औचित्य साधून त्याचं प्रकाशन केलं आहे. सचिनवर पुस्तक लिहिणं गेलं 5 वर्ष माझा त्याचा अभ्यास चालू होता. हे पुस्तक चांगलं झालं पाहिजे, हे नेहमीसारखं एकदा वाचून कुठल्या तरी कपाटात पडावं असं नव्हतं, ते कायमस्वरूपी तुमच्या टीपॉयवर राहिलेलं पाहिजे असं पुस्तक मला प्रसिद्ध करायचं होतं. म्हणून मी 5 वर्ष त्याचा अभ्यास करून संदर्भ मिळून ते प्रसिद्ध केलेलं आहे आणि औचित्य फक्त त्याच्या वाढदिवसाचं आहे. त्याचं रेकॉर्ड्स म्हणजे म्हणून म्हटलं ना, हे कायमस्वरूपी तुमचा संदर्भ म्हणून तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला उपयोगी पडणार. पुढच्या आणखीन 25 वर्षानंतर सचिन काय होता, त्याचे काय रेकॉर्ड्स होते, हे एवढे 300 पानामध्ये बसवणं साधी गोष्ट नव्हती. तरी अजून खूप त्याचे रेकॉर्ड्स होते, पण मला ते काही गोष्टीसाठी त्याचं काय म्हणतात बंधन पाळावं लागलं आणि ते 300 पानामध्ये मी समाविष्ट करून ते पुस्तक प्रकाशित. नमस्कार, मी सौ वृंदा कौस्तुभ दाभोलकर आणि आज कृष्णा प्रकाशनतर्फे माझं शब्दांच्या पलीकडले पाडगावकर या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली जाते आणि खूप आनंद होतोय. कारण जेव्हा पहिली आवृत्ती आली तेव्हा असं खूप भीती वाटत होती मनामध्ये की किती लोक वाचतील, लोकांना आवडेल का. पाडगावकरांच्या कवितांवरती मी माझं मत मांडू इच्छिते किंवा समीक्षण करू इच्छिते, तर ते लोकांपर्यंत किती पोहोचेल. पण सांगायला खूप आनंद होतोय आणि खूप छान वाटतंय की आपण छोटंसं काम करत असतो, मनापासून करत असतो आणि त्याचं फळ आपल्याला परमेश्वर देतच. आणि आज या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आली आहे. हे पुस्तक का वाचावं असं जर तुम्ही विचारलं तर खरं सांगायचं तर कवितेकडे पाहायची वेगळी दृष्टी पाडगावकरांनी मला दिली आणि ती वेगळी दृष्टीच या पुस्तकामध्ये सापडेल. ज्या कविता घेतल्या आहेत, जे काही माझं म्हणणं आहे ते अतिशय साधं आहे, अगदी साधं आहे. कारण पाडगावकरांनी इतकं छान लिहून ठेवलं, त्यावर मी आणखीन काय बोलणार. पण तरीही त्यांनीच बुद्धी दिली, त्यांनीच येऊन समजावलं की कदाचित हे मला असं वाटत होतं का त्यावेळी, पण ते तू लिही आणि ते लिहिलं गेलंय. हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला आनंद देईल. किंवा जे माझ्या पहिल्या आवृत्तीच्या वेळेला मला लोकांनी सांगितलं की आम्ही एकेका पानावर थांबलो, थोडा विचार केला आणि मग पुढचं पान उलटलं. हे पुस्तक एका बैठकीत वाचा असं म्हणणार नाही, चहाचा कप हातात घेऊन एक एक पान उलटत या पुस्तकाचा आस्वाद नक्की घ्या आणि प्रतिक्रिया नक्की पोहोचवा. माझा मोबाईल नंबर, माझा ईमेल ID याच्यामध्ये आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला बळ देतात, त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचा, प्रतिक्रिया नक्की द्या. मी आपली वाट पाहते. थँक्यू सो मच. प्रतिकूल परिस्थितीत कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलेले अस्सल हापूस आंब्याचे उत्पादन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाले आहेत. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19वा आंबा महोत्सव 1 ते 10 मे या कालावधीत गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आंबा महोत्सव शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्याने ठाणेकरांना अस्सल हापूस आंबा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे. महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे 45 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षात प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचं उत्पादन घटत चाललं आहे. कोकणात एकूण 1,80,000 हेक्टर जमिनीवरती आंब्याची लागवड केली जाते. 2023 साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न 2,56,000 मेट्रिक टन होतं. यातील 198 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि एकूण 80 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन 2024मध्ये 1,28,000 मेट्रिक टन होतं आणि 126 कोटींचा आंबा विकला गेला तर 54 कोटींच्या आंब्याची निर्यात केली गेली. 2025मध्ये उत्पादन 1,10,000 मेट्रिक टन झाले असून 100 कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली तर 45 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला.
ठाण्यामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी आम्ही संस्कार ही संस्था आहे आमची, त्याच्यानंतर कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो. हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे. कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता, आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतो आहे. कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मेपासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मेपर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मेपर्यंत चालेल. साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील. त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात, त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला. दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अतिथंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो. पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो. आणि ठाणेकरांना आणि आसपासच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करीन की आमच्या या बळीराजाला, आंबा उत्पादक शेतकऱ्याला बळ द्या, त्याला प्रतिसाद द्या. वाजवी भावामध्ये दर्जेदार, कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेला अशा प्रकारचा कोकणातल्या विविध भागातला आंबा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध असेल. भारतीय शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहर यांच्या वतीने शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत व लेखक गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी संबंधित आमदाराविरुद्ध तात्काळ FIR नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशन ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आमदार संजय गायकवाड यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी केली आहे. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या पुढाकाराने सदर आंदोलन करण्यात आले. त्यांच्यासह ठाणे शहर सचिव संदीप गायकवाड, लोकमान्य नगर विभाग प्रमुख जयेश सपकाळे, सागर धेंडे, सिद्धू तायडे इत्यादी पदाधिकारी, समस्त कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संजय गायकवाड यांनी ठाणे शहर शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांच्या वतीने 12 खडी पुस्तकं त्यांना पाठवण्यात येणार आहेत. वेळ आली तर शिक्षणाचा खर्च पण शेतकरी कामगार पक्ष करेल असं यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ऋषिकेश तायडे यांनी सांगितलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आम्ही तक्रार करायला पोलीस स्टेशनला आलो होतो. त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि आताचे प्रशांत बद्दल त्यांनी चुकीचं वक्तृत्व केलं, म्हणजे त्यांना घरात घुसून मारेल अशी धमकी दिल्याबद्दल त्यांची तक्रार करता आम्ही निवेदन शेतकरी कामगार पक्षातर्फे देण्यात आलो होतो. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे गायकवाड साहेबांनी की गोविंद पानसरेंना कुठे पाठवलं तिथे तुला पाठवू देऊ. हे वाक्याला माझा इकडच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईकांना माझा प्रश्न, मंत्र्यांना, तुम्हाला ह्या स्टेटमेंटला तुमचं समर्थन आहे का? जर तुमचं समर्थन नसेल तर ह्या संजय गायकवाडसारख्या अशा बिंडो आणि अनपढ आमदाराला तुम्ही या पक्षातून हकलपट्टी करणार का? हे आमची पहिली मागणी. या पक्ष हे आमचं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाबद्दल त्यांना भेट देण्यात आली होती. हे त्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकाला एकेरी नाव घेतलेलं आहे, कारण पुस्तक वाचल्यानंतर कळेल की नेमकं काय आहे. आता त्याच्यामध्ये एकेरीपेक्षा पुढचा प्रश्न असा आहे की प्रश्नचिन्ह आहे, कारण की अनपढ आमदाराला प्रश्नचिन्हाचा अर्थ काय कळणार? कारण की त्यांनी 50 खोक्याचा आमदार आहे, घेऊन बसलेला आमदार आहे. आता त्याच्यामध्ये अनेक विषय आहे. भवानी तलवार कुठून आली? प्रश्नचिन्ह. शुद्ध प्रश्नचिन्ह. किल्लेदार असा प्रश्नचिन्ह आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे रयतेच्या भाजीच्या डेटालाही हात लावू नये असं पुस्तकात म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ काय? आमच्या भाजीला हात लावू नये. आता शेतकऱ्यांच्या जमिनी कोण घेतं? अडाणी अंबानी घेतात. आज हेच आमदार इथे धमकी देतात मारून टाकायचं, त्यांना इथे पोचवण्याची. त्यांचे एकनाथ शिंदे साहेब असू किंवा हे आमदार अडाणी अंबानीच्या पाठराखण करतात. या वाक्याला अर्थ तरी ते आहेत का? त्या वागण्यावर चालतात का?
हा आमचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे पोलिसांकडे की त्यांनी त्यांच्यावर गुन्हा. आता राहिलं, मी प्रबोधनाथ ठाकरेंचं एक पुस्तक काढतो, नाव आहे दगलबाज शिवाजी. आता हे प्रबोधनाथ ठाकरे कोण आहे? एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे का? आता प्रश्नचिन्ह आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांवर आलेलं आहे. तुम्ही प्रबोधनाथ ठाकरेंना तुम्ही ओळखता का? त्यांच्याबद्दल माहिती आहे का? जर माहिती नसेल तर समजून घ्या. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांनी, कारण की त्यांच्यावर कारवाई करणारे एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात, गायकवाडांवर कारवाई. हे पुस्तक वाचा. तुमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांनी लिहिलेलं पुस्तक आहे दगलबाज शिवाजी. हे जर तुम्हाला काहीतरी बोलायचंच होतं आमदारांना, मग तिथे तुमचे थोबाड का सगळ्यांचे बंद पडले? पुस्तकाचं नाव आज के शिवाजी नरेंद्र मोदी. तुलना कोणाची करत आहे? हे जे भगवान गोयल भाजपचे नेते आहेत, तुम्ही माहिती गुगलवर घेऊ शकतात. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडावर पट्टी, कारण की हिंमत पाहिजे ना. एक नरेंद्र मोदीच्या विरोधात बोलायची ती ताकद लागते, धमक लागते. ती धमक नाही आहे महाराष्ट्राच्या मराठी माणसामध्ये, तर ह्या अशा नेत्यांमध्ये राहिली नाही आहे. गायकवाडांमध्ये तर धमक, तिथे बोलण्याची थोबाड पण नाही. हे आता त्यांना आम्ही पाठवणार आहोत. तिथे तुमचं काय थोबाड खोलतं का बघत आहे. आणि प्रताप सरनाईक काय आता हे विकले गेलेले BJPसाठी, बोलणार कोण? तिथे ते काही बोलत नाही. आणि आता बोलतात कोण आहे? शिवाजी महाराजांचं पुस्तक जे निघालं, शिवाजी कोण होते? प्रश्नचिन्ह आहे. त्या पुस्तकावर ते बोलतात आणि तुलना कुठे. म्हणून आम्ही ती तक्रार करायला आलो आहे. कायद्यानुसार त्यांचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. आणि एकनाथ शिंदेकडे आमची, आपल्या माध्यमातून एकनाथ शिंदेकडे मागणी, अशा आमदाराची लाच मारून हकलपट्टी करा. कारण की त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि जर तुम्ही, आम्ही असं समजू तर तुम्ही त्यांची हकलपट्टी करत नसेल, ह्या धमकीचं तुमचं समर्थन आहे. एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचं. नगर पोलीस स्टेशनच्या सिनियर PIंना हे निवेदन दिलेलं आहे शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहराच्या वतीने. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे जे आमदार आहेत बुलढाण्याचे, संजय गायकवाड म्हणून, यांनी पुस्तक न वाचता, त्यांना एका लग्न समारंभामध्ये एका व्यक्तींनी ते पुस्तक गिफ्ट त्यांना दिलेलं होतं. त्यांनी त्या पुस्तकाचं फक्त बघून त्याच्यावरती आतमध्ये त्यांनी वाचलं नाही, काही नाही. आणि डायरेक्ट त्यांना फोन करून रात्रीचं त्यांनी शिवीगाळ केली. समोरच्या त्या प्रशांत आंबेंनी त्यांना सांगितलं की साहेब, आपण ते पुस्तक वाचा. जर आपल्याला त्याच्यामध्ये काही, जर समजा काही आक्षेपार्ह वाटलं तर तुम्ही मला सांगा. हे पुस्तक काय आज प्रकाशन झालेलं नाही आहे, 1988 साली प्रकाशन झालेलं हे पुस्तक आहे. हे आता परत प्रकाशात होतं. आणि वारंवार हे नुसतं डाव्या विचारसरणींना फक्त टार्गेट करण्याचं काम आहे. मला असं वाटतं हे संजय गायकवाड जे आमदार आहेत, यांना नुसतं फक्त चर्चेमध्ये राहण्यासाठी काही ना काहीतरी बेताल वक्तव्य करत असतात. जसं मागे पण तुम्ही बघितलं, जसं त्या यांना मारहाण करणे किंवा काहीतरी असं बेताल वक्तव्य करणं हे त्यांचं धोरण झालेलं आहे. आणि त्यांचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब, ते याच्यावरती काही भाष्य करताना दिसत नाही. हे जे आपले आमदार आहेत हे शिकलेले नाही आहेत. हे त्यांनी दाखवले त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये की 9वी ते झालेले आहेत. त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आज आम्ही हे बाराखडीचं पुस्तक आणलेलं आहे. त्यांना आम्ही हे बाराखडीचं पुस्तक पाठवणार आहोत त्यांना, की याच्यामध्ये त्यांनी शिकावं. याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना, याच्यामध्ये अ, आ, इ त्यांनी शिकावं. हे शिकल्यानंतर जर त्यांना शिक्षणासाठी जर काही पैसे लागणार असतील तर शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहर हे त्यांचा पूर्ण खर्च घेईल त्यांच्या शिक्षणाचा. पण त्यांनी शिक्षण घेऊन ते पुस्तक पूर्ण वाचावं आणि मग त्याच्यावरती काही बोलावं. आणि त्यांनी जी धमकी दिली आहे त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. यासाठी आज आम्ही इथे येऊन निवेदन दिलेलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.